नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. शिवसेनेचा 10-0ने ऐतिहासिक विजय, शिंदे भाजपाचा मोठा पराभव. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय. एकनाथ शिंदे यांना तगडा झटका या निवडणुकीत झालाय. सुपडा साप. महायुती एकनाथ शिंदे अजित पवार यांनी कितीतरी सामदाम दंडभेद वापरले तरी त्यांची ताकद कमीच पडली आणि खास खुद्दा खोलू शकले नाहीत. नेमकं काय झालं, नेमकी कोणती निवडणूक होती, त्यामध्ये भाजपा शिंदे गटाचा दारुण पराभव झालेला आहे. उद्धव ठाकरेंचा शिंदेलांनी सुपडा साफ करत 10-0 मोठा विजय मिळवलेला आहे. त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरेंना अनेक पोटनिवडणुकांमध्ये यश आलं होतं. विधानसभेत अपयश जरी आलं असलं तरी त्यानंतर त्यांनी झालेल्या अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीत, जसं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुका, सहकारी कारखान्याच्या निवडणुका, सोसायटीच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका, ईव्हीएमवर मतदान झाल्याने अनेक लोकांना त्यावर शंका होती. त्यानंतर जे काही ईव्हीएममध्ये आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा युतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत मोठा विजय मिळवला होता. परंतु त्यानंतर ज्या काही छोट्या निवडणुका झाल्या, परंतु त्या महत्त्वाच्या होत्या. त्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला. तसंच काल यवतमाळमधील छत्रपती सहकारी कारखान्यामध्ये काल झालेल्या निवडणुकीच्या निकालादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिलेदाराने तेथील स्थानिक सरदाराच्या मदतीने मोठा विजय संपादन केला आहे आणि भाजपा शिंदे गटाला भोपळा सुद्धा मिळालेला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी 10 पैकी 10 जागा जिंकत मोठा इतिहास रचला आहे आणि असा ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत गुलाल उधळला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा सुद्धा त्यावेळी शिवसैनिकांनी दिल्या आणि एकाच जल्लोष केला आणि भाजप महायुतीची शिंदे गटाने मोठी ताकद लावली होती. अनेक ठिकाणी पैशाचं वाटप झालं होतं, परंतु ठाकरेंच्या शिलेदारांनी त्यावर मात करत मोठा विजय मिळाल्याने मोठा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांचा असाच पराभव येणाऱ्या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल का? तुमचं मत, तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.